पोलीस स्टेशनला आला होता, काय नेमकं पोलीस स्टेशनला सांगितलं, तुम्ही एक निवेदन दिलं? काल जी काय ही घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. मी मगाशी बी सांगितलेलं आहे की 4 दिवसात त्या मुलीचं लग्न आलेलं होतं आणि ही अशी घटना घडणं ही एकदम म्हणजे निंदनीय आहे. तरी आमचं एकच म्हणणं आहे, आता आम्ही सकाळी आमची एक मिटिंग झाली आणि त्या मस्जिदमध्ये मिटिंगमध्ये आमचं असं ठरलेलं आहे समाजाचं किंवा आपण यांना एक निवेदन देऊन किंवा त्या जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही आमची समाजाची भूमिका राहिली आहे. या जो प्रकार झालेला त्याच्यामुळे 2 समाजात तेढ निर्माण होतीये असं तुम्हाला वाटतंय, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आलेला आहात असं तुमचं म्हणणं आहे? आता पाठीमागचा जर इतिहास पाहिला तर हे भिगवण गाव असं आहे की सर्व धर्म समभावाने चालणारं गाव आहे. सर्वांच्या सुखदुःखात सर्वांच्या सणासुदीमध्ये हे आम्ही सर्व धर्म समभाव चालत असतो. आता उद्या शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व आम्ही मुस्लिम बांधव इतर सर्व समाज हा एकत्रित येऊन मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करतो. रमजान चालू होणार आहे उद्यापासून, तर ही सर्व समाजाची लोक आमच्या रमजानच्या सणाला सुद्धा एकोप्याने येऊन शिरखुर्माचे आस्वाद घेतात. त्यामुळे इथं तर आतापर्यंत की असं काही घडलेलं नाही आणि आम्ही एकच परमेश्वरी प्रार्थना करणार, इथनं पुढे बी असं काही घडू नये ही आमची इच्छा राहील. झालेल्या घटनेचा तुम्ही निषेध करताय? झालेल्या घटनेचा 100% निषेध आहे. आज खरं तर मोर्चा आहे इथं, तर काय वाटतं मोर्चा बघून? मोर्चा आमचं एकच असं म्हणणं आहे की मोर्चा निघेल, पण तरी सुद्धा मोर्चा शांततेत निघेल. कारण भिगवण गाव अतिशय शांततेचं आहे. परिसरात पंचकुर्ची परिसरात सुद्धा माहिती आहे की भिगवण गाव कसं आहे. त्यामुळे मोर्चा निघला तरी मोर्चा सुद्धा हा मुख मोर्चा निघेल, काही स्टंटबाजी कुठली होणार आहे. कारण सर्व धर्म समाजाची लोक इथं आम्हाला सपोर्ट करणारे, आम्ही एकमेकाला समजून घेणारे सर्व लोक आहेत. पोलिसांशी बोलला, पोलिसांनी काय सांगितलं? त्यांनी आम्हाला त्यांनी काय सकाळचं आमचं त्यांचं कॉन्टॅक्ट चालू आहे. त्यांचं म्हणणं जर तुम्हाला कुठं शोध लागला तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही पण त्यांना सांगत आहे की तुम्ही तुमची यंत्रणा जरा फास्ट हे करा. पण त्यांच्या म्हणण्यात नाही का इथं जे तणावाचं वातावरण हे कमी झाल्याशिवाय आम्हाला इथनं काय जरा पुढे हालता येणार नाही. कारण इथली यंत्रणा आम्हाला पुढे लावायची. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे सगळ्यांचं आमचं म्हणणं झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.